शिवशाही ते लोकशाही या विषयावर माझे विचार सादर करणार आहे। महाराष्ट्रात आणि भारतात हिरवे वादळ हे वेगाने घोंगावत असताना, महाराष्ट्रात आणि भारतात हिरवे वादळ हे वेगाने घोंगावत असताना, मंदिरांच्या कळसाचे घुमट होत असताना आणि घरची अन्नपूर्णा ही जनान खाण्यात लाचारीचे जीवन जगत असताना लुटली जाईल म्हणून कन्या तर सोडाच, परंतु गवताच्या पात्याला आणि धान्याच्या दाण्याला उगवायची भीती वाटत असताना, आपल्याच लेकरांचे कलेवर ही किती काळ व्हायची म्हणून नदी दुःखी असताना, हे गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले। श्रींची इच्छा मातोश्रींची आज्ञा संतांची आशा माता भगिनींचे नवस आणि परकीय जनतेने आपल्याही जनतेने केवळ स्वप्नात पाहावे असे हिंदवी स्वराज्य महाराजांनी स्थापन केले। परकीय शत्रूंनी हेवा करावे असे हिंदवी स्वराज्य हे महाराजांनी स्थापन केले। महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि मंदिरांचे घुमटाचे पुन्हा एकदा कळस झाले, परंतु त्या घुमटाची विटंबना न होता पुन्हा एकदा घरची अन्नपूर्णा ही मानाने नांदू लागली। गायीच्या वासराचा हंबरडा हा पुन्हा ऐकू येऊ लागला। ज्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून गाव सोडून पळणाऱ्या लोकांना आता हाच घोड्यांच्या टापांचा आवाज एक गंधर्व स्वर वाटू लागला। संतांची कवने वासुदेवांची भुपाळी ही पुन्हा एकदा महाराष्ट्रभर घुमू लागली। हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत इतर धर्मांनाही स्वधर्म इतकाच आदर राखत हे हिंदवी स्वराज्य उभारल्यास एक एक माणूस एक एक दगड पारखून दुर्ग व नरदुर्ग उभारे, दोन्ही अभेद्य आणि स्वामिनिष्ठ। परंतु असं म्हणतात ना, माणूस जातो आणि माणूस जाताना त्याची पुण्याई सोबत घेऊन जातो। आणि त्याचप्रमाणे राजे तुम्ही गेलात आणि पुन्हा एकदा हे फंद फितुरीचं पीक हे वेगाने वाढू लागलं। लाचारी जन्मलेला हुजुरे वतनदारी सरदारकी जमलेला आपला महाराष्ट्र पर्यायी महाराष्ट्र कधी मोगल तर कधी निजाम यांच्या हाती जाऊ लागला। कधी मोगल तर कधी निजाम यांच्या चाकरीत धन्यता मानणारा आणि स्वत्वाचा विसर पडलेला आपला महाराष्ट्र परकीयांच्या ताब्यात अलगद गेला। यदा यदा ही धर्मस्य म्हणत राजे पुन्हा जन्माला या म्हणत हा महाराष्ट्र अत्याचार सहन करत राहिला। शेवटी असं म्हणतात की प्रत्येक समाजाची आणि प्रदेशाची एक मानसिकता असते। ही मानसिकता ही त्या सांघिक आणि वैयक्तिक प्रयत्नातून असते आणि या पातळीवर मात्र आपला माणूस हा नेहमीच संघटित असतो। कोणीतरी येईल आणि मला वाचवेल या आशेवर आपण त्याची वाट पाहत राहतो आणि त्याची वाट पाहता पाहता स्वतःचीच वाट लावून घेत असतो। शेवटी 1.5 शतक परकीयांचे राज्य सहन केल्यावर अखेर भारताला फाळणीच्या जखमेसह स्वातंत्र्य मिळाले आणि आमच्या पाठ्यपुस्तकात एक धडा समाविष्ट झाला आणि तो म्हणजे लोकशाही। खरं तर अजाणतेपणी आम्ही कधी जाणता राजा अभ्यासलाच नाही। अभ्यासल्या त्या फक्त सणावळ्या, कारण शिवशाही ही आमच्या रक्तातच होती आणि आहे। खरं तर कधी कुणाच्या रक्ताला टोचून पाहू माझे रक्त किती लाल आहे असा वेडेपणा करत नाही, परंतु नागरिक शास्त्रातील लोकशाही मात्र आम्हाला नवी होती। मोठ्या इमाने इतबारे आम्ही दोन्ही शाळा अभ्यासल्या आणि जसं जसं अजाणतेपणाकडून जाणतेपणाकडे संक्रमण व्हायला लागलं तसं तसं शाळेत शिकवलेलं सर्वच मिथ्या वाटू लागलं। तत्व ध्येय नीतिमत्ता आचार निष्ठा संस्कार यांचं इतकं वेगानं झालेलं पतन हे पचवायला थोडं जडच गेलं। परंतु शिवशाहीचा आदर परंतु कित्येक पटीने वाढला, परंतु लोकशाहीच्या व्याख्या मात्र बदलल्या। मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही या सर्वांनंतर येते ती म्हणजे लोकशाही आणि या सर्व शाळांहून वेगळी असते ती म्हणजे या शहाजी पुत्र शिवाजीची शिवशाही। खरं तर लोकशाहीची तराच न्यारी, नियम फक्त कागदावर आणि कारवाई फक्त न्यायालयाच्या निकालावर। जितके कुप्रसिद्ध तितकेच सुप्रसिद्ध या नीतीने चालणारी शाही। इथं प्रत्येकाचं घर काचेच आहे आणि प्रत्येक जण अव्वल नेमबाज आहे, फक्त कोण कुणाला दगड मारायचा हा प्रश्न मात्र प्रत्येकालाच पडलेला। परंतु या लोकशाहीचा एक फायदा मात्र आहे। राजे जर तुम्ही पुन्हा या स्वराज्यात जन्म घ्या तर तुम्हाला या स्वराज्याची घडी बसवण्यासाठी पुन्हा एकदा सुरतेवर छापा टाकायची गरज नाही, कारण आजच्या या बदसूरतची खूबसूरत ही आमच्या कुशल राजकारण्यांनी केली आहे। म्हणूनच आता महाराष्ट्राला सुरत आहे का हे पाहावं लागत आहे। इतका पैसा आणि सुबत्ता गेली तरी कुठे? आजही काही जिल्ह्यांच्या चौसोबी राजवाड्याच्या तळघरात सोन्याची धूळ रोखणारी धुराडी आहे। सोन्याच्या अनेक लंका तुम्हाला तिथे सापडतील, सोन्याच्या अनेक सुरता सापडतील, फक्त खणायची बाकी आहे। तिरुमलाचा तिरुपती आणि पद्मनाभ स्वामी यांचा पैसाही कमी भरेल इतका पैसा संचित करून ठेवलाय, अगदी कुबेरालाही भोवळी। राजे तुम्ही ही शिवशाही बांधली ती दुर्ग व नरदुर्ग यांच्या जोरावर। राजे तुमचे मावळे म्हणजे राजांचा शब्द म्हणजे प्रमाण आणि राजांचं स्वप्न म्हणजे प्राण म्हणून तर हातावर जीव घेऊन लढणारी मावळे उलट शिवशाहीतच संपली। उलट ज्या लोकांना राजांनी सांगितलं म्हणून रडायचे, राजांनी सांगितलं म्हणून लढायचे आणि लढता लढता जर जीव वाचला तर राजाने दिलेली कौतुकाची थाप, मानाची वस्त्रे आणि
झालं तर दूध संघ, साखर कारखाने, वाळूचा ठेका किंवा वार्षिक उत्पन्नाची काही टक्केवारी असं आम्ही दाखवायला लागतं. आणि ते सांगून जर एखादा गेला आणि निम्म्या वाटेवर मोबाईलवर दुसरा प्रस्ताव आला तर निष्ठा बदलायला वेळ लागणार नाही. काय करायचं, शेवटी लोकशाही आहे ना राजे. पण तरी सुद्धा असं म्हणतात की हा काळोखाचा सागर हा किती अथांग असला तरी त्यावर काही प्रकाशाची बेटे असतात आणि त्याच प्रकाशाच्या बेट्यांवर चालतोय तो म्हणजे आजच्या या समाजाचा मोठा वर्ग, जो तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र झटतोय. राजकारणी नेता यांच्यापासून अलिप्त राहून दऱ्याखोऱ्या पालथ्या घालतोय, मोठ्या मोठ्या मोहिमा काढतोय, कालौघात नष्ट झालेले पुरावे पुन्हा एकदा साधण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या जयंतीत ज्या पवित्र भावनेने मंदिरात जातो त्याच पवित्र भावनेने व्याख्याने ऐकण्यात जातोय. कितीही मतभेद असले तरी जय भवानी जय शिवाजी या नावावर एकत्र येत आहे. आणि हीच आहे आजच्या या लोकशाहीमध्ये असलेली शिवशाही. शेवटी एवढं बोलून मी शिवशाही ते लोकशाही या विषयावर इथेच थांबतो. जय हिंद, जय शिवराय, जय मराठा.